100% नॅचरल हेअर ऑइल आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी जास्वंदाची फुले घेतलेली आहेत, त्याचं देठ आणि आतले जे तुरे असतात ते काढून घेतलेले आहेत। त्यानंतर पानं जी घेतलेली आहेत ते मी कडुलिंबाची पानं घेतलेली आहे, शेवग्याच्या झाडाची पानं घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर जास्वंदाची पाने देखील घ्यायची आहेत, हे स्वच्छ धुवून थोडेसे सुकवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी मेथीदाणा, रोजमेरी आणि आवळा घेतलेला आहे आणि ही जे आहे ते कोरफड घेतलेले आहे, कोरफड देखील धुवून घेतलं आहे। आणि त्यानंतर एका ग्लासमध्ये आपल्याला या पद्धतीने ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे पिवळं द्रव जे बाहेर निघतं ते या ग्लासमध्ये उतरेल आणि कोरफड आपल्याला वापरण्यायोग्य होईल। आपल्याला हे तेल लोखंडाच्या कढईमध्ये बनवायचं आहे आणि नारळाच्या तेलामध्ये। तर मी इथे लाकडी घाण्याचं तेल घेतलेलं आहे, लाकडी घाण्याचं खोबरेल तेल मी इथे वापरलेलं आहे, अर्धा लिटर बॉटल आहे ही। लोखंडाच्या कढईमध्ये हे तेल मी बनवणार आहे। आपण ही जे कोरफड आहे ती सुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे। कढईमध्ये आधी तेल घातलेलं आहे आणि एक एक करून आपल्याला सगळं साहित्य यामध्ये घालायचं आहे। तर बघा, खोबरेल तेल हे जे मी लाकडी घाण्याचं वापरलेलं आहे केसांना खोलवर पोषण देणारं आहे आणि मऊ बनवणार आहे। जास्वंदाची पाने फुले आपण वापरले ते आपल्याला केसांच्या ग्रोथ वाढवण्यासाठी फायदेशीर आहे, केस गळणं कमी करेल। शेवग्याची पाने विटॅमिन्सने भरपूर असतात, त्याने केस आपले मजबूत होतील। कडुलिंबाची पाने जे आहेत त्याने आपला डॅन्ड्रफ कमी होईल आणि स्कॅल्प इन्फेक्शन कमी होईल। आणि कढीपत्ता वापरला आहे तर त्याने आपले केस जे पांढरे होणे आहे ते कमी करेल। बघा, हे सगळं मी गॅसवरती ठेवलेलं आहे, गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे आणि आपल्याला याला 30 ते 40 मिनटं उकळवून घ्यायचं आहे। तर 30 ते 40 मिनटानंतर तुमचं तेल या पद्धतीने दिसेल। पूर्ण जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत त्यातले पोषक द्रव्ये या तेलामध्ये उतरलेली आहेत। आपण जे मेथीदाणा वापरलेले आहे आपल्या हेअरफॉल कंट्रोलसाठी आणि केसांना शाईन वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आवळ्याने आपले केस छान घनदाट आणि स्ट्रॉंग होतील। तर हे सगळं आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे। मी गाळणीमध्ये हे गाळून घेतलं आणि ही गाळणी अशीच त्या पातेल्यावरती अर्धा तास ठेवून घेतली, जेणेकरून संपूर्ण तेल यातलं आपलं निथळून निघेल। तर हे तेल आपलं बघा थंड झालेलं आहे। आता एक अर्धा तास मी थंड होऊ दिलं। त्यानंतर हे कॅप्सूल्स वापरते मी विटॅमिन ईचे। तर हे 6 कॅप्सूल्स अर्धा लिटरसाठी वापरलेले आहेत। हे आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचे आहेत आणि हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। तर आपलं हे तेल जे आपण 100% नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे। तर याच पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे तेल आपल्याला बॉटलमध्ये भरायचं आहे। आठवड्यातून 2 वेळा हे तेल नक्की वापरून बघा आणि स्वतः फरक बघा। तर सेम याच प्रोसेसने तुम्ही देखील 100% नॅचरल हेअर ऑइल घरच्या घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये।